31 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईने आपली आवडती टीव्ही अभिनेत्री गमावली. हिंदी आणि मराठी मालिकेमध्ये पवित्र रिश्ता यासारख्या मालिकेमधून ओळख मिळवलेल्या प्रिया मराठेचं कॅन्सरशी वर्षभर लढा देऊनही निधन झालं. तिचे वय फक्त 38 वर्ष होतं. उपचार सुरू असूनही तिची प्रकृती सुधारलेली नाही. रविवारी सकाळी मुंबईतील तिच्या राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया मराठेने आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे आणि कामातील मेहनतीमुळे प्रेक्षकाचं मन जिंकलं होतं. तिच्या अकाली जाण्याने टीव्ही जगात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. कॅन्सर हा अजूनही जगातील मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी सुमारे 2 कोटी लोकांना कॅन्सरचे निदान होते आणि साधारण 1 कोटी लोकांना मृत्यू होतो. पुढील काळात हा आकडा वाढून 2040 पर्यंत 3 कोटी होण्याची शक्यता आहे. पूर्वी कॅन्सरला फक्त वृद्धांचा आजार मानला जात होता, पण आता तो सर्वत्र वयोगटामध्ये लोकांना होत आहे. लवकर निदान झालं नाही किंवा लवकर याचं लक्षणे कळाली नाहीत तर मृत्यूही होऊ शकतो. प्रिया मराठे हिने शंतनू मोगे याच्याशी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाला 13 वर्षे होऊनही त्यांना आतापर्यंत मूळ बाळ का नव्हतं याचं कारण शंतनूने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तर शंतनूला कायम मूल हवं होतं, पण प्रियाला नको होतं, कारण प्रिया आपल्या करिअरकडे लक्ष देत होती. पुढे शंतनू म्हणाला होता, मला बाळ हवं आहे, पण माझ्या पत्नीला प्रियाला बाळ नको आहे. हे ऐकून तर सगळ्यांना शॉकच बसलेला होता. त्याने पुन्हा पुढे सांगितलं होतं, मला बाळ पाहिजे, पण आमचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे ती जे म्हणेल ते ऐकावं लागेल. प्रेम केलंय तर साथ द्यावी लागेल ना. प्रिया बाळ का नको म्हणते याचं कारण शंतनूने पुढे आणखीन सांगितलं होतं. तिचा विचारही बरोबर आहे, कारण मूल सांभाळणं ही एक मोठी जबाबदारी आहे. आता ती व मी सोबत राहतो. मी कामावर जातो, तीही शूटिंगसाठी वगैरे कामावर जाते. मग मुलांकडे लक्ष कोण द्यायचं? बाळ कुणाकडे दुसऱ्याकडे ठेवणं हे मला पटत नाही. त्यामुळे प्रियाने सांगितलं होतं की बाळ नको आहे किंवा बाळाचं आणखीन काहीही विचार करायचा नाही आहे. लग्नाला 13 वर्षे होऊनही त्यामुळे प्रिया आणि शंतनू यांना बाळ नव्हतं. पुढे शंतनूने असंही सांगितलं होतं की भविष्यामध्ये प्रियाचा विचार बदलला तर आम्ही बाळ नक्की करणार आहोत, असंही त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.